संघटनात्मक वर्तन या आपल्या शृंखलेमध्ये BA ऑनर्स सायकोलॉजीच्या शृंखलेमध्ये BPCC 112 ऑर्गनायझेशनल बिहेवियर याच्या मराठी रूपांतरणामध्ये आपल्या सर्वांचं मी आदिती समीर स्वागत करते। आजच्या या भागात आपण कार्याची मूल्ये म्हणजेच वर्क व्हॅल्यूज या विषयावर थोडी चर्चा करणार आहोत। यामध्ये थोडासा टेक्निकल किंवा थोडासा शास्त्रीय भाग आज आपण बोलणार आहोत, जिथे काही मॉडेल्स किंवा ज्याला सिद्धांत असं म्हणता येईल असे दोन सिद्धांत आपण इथे बघणार आहोत आणि अर्थातच नेहमीप्रमाणे थोडीशी उदाहरणं आपण इथे नक्की चर्चा करूया त्यांची। चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया। संघटनात्मक वर्तन वैयक्तिक स्तरावरील प्रक्रिया या शृंखलेत कार्याची मूल्ये धडा चौथा म्हणजेच वर्क व्हॅल्यूज हा आपण दुसऱ्या पुस्तिकेतला चौथा धडा आज वाचणार आहोत किंवा त्याबद्दलची चर्चा करणार आहोत। आता जेव्हा या पुस्तिकेबद्दल विचार करतो आपण तेव्हा आपल्याला चार वेगवेगळ्या धड्यांची इथे माहिती मिळते। पहिला आपण भाग मागच्या वेळी बघितला होता तो होता अभिवृत्तीचा, आजचा भाग आहे तो मूल्यांचा, तिसरा भाग म्हणजे पुढचा भाग असेल प्रेरणेबद्दलचा आणि चौथा भाग असेल ताण आणि कल्याणाचा। चला तर मग थोडीशी जास्त चर्चा करूया। वर्क व्हॅल्यूज म्हणजेच कार्यालयीन मूल्यांचा किंवा कार्याबद्दलच्या मूल्यांचा। आता यामध्ये अर्थातच नेहमीप्रमाणे जेव्हा कधी आपण नवीन विषय अभ्यासाला सुरुवात करतो किंवा नवीन एक छोटासा भाग आपण अभ्यासतो तेव्हा त्याची संकल्पना समजावून घेणं हे फार महत्त्वाचं ठरतं आणि म्हणून संकल्पना आणि व्याख्या आणि त्यानुसारच त्याचे स्वरूप त्याची व्याप्ती याचाही विचार आपल्याला इथे करता येतो। आता जेव्हा आपण एखाद्या प्रभावी संस्थेचा वापर किंवा प्रभावी संस्थेमध्ये कर्मचाऱ्यांनी अनुसरलेली जी मूल्य असतात त्यांचा विचार करतो तेव्हा एखादी संस्था ही अतिशय प्रगत किंवा यशस्वी का ठरते याचा विचार करणं आपल्याला भाग पडतं। आता ह्या सगळ्याचा विचार तर ह्या धड्यात आहेच, परंतु थोडीशी शास्त्रीय माहिती, जास्त शास्त्रीय म्हणता येईल, थोडीशी टेक्निकल त्याला म्हणता येईल, अशी मॉडेल्स आपल्याला इथे अभ्यासायची आहे। अर्थातच हा सगळा अभ्यास इतका नवीन आहे, निव्वळ सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्रासाठी नाही तर व्यवस्थापन शास्त्रासाठी सुद्धा, की याची जी थिअरी आज आपण किंवा ज्याचं जे मॉडेल आज आपण विचार करणार आहोत ते अजून 25 वर्षाचे झालेलं नाही। म्हणजेच मला असं म्हणायचंय की 2000 नंतर साल 2000 नंतर जी मॉडेल्स किंवा ज्या पद्धतीचा अभ्यास या शास्त्रामध्ये केला गेलेला आहे त्याचा थोडासा विचार आज आपल्या या पुस्तिकेद्वारे आपण करणार। भारतीय सामाजिक मूल्ये आणि त्यांची संस्कृती, कारण हे जे सगळे अभ्यास असतात ते आपण जर नीट बघितलं तर जास्त करून परदेशामध्ये झालेले असतात, म्हणजेच अमेरिकेत, इंग्लंडमध्ये झालेल्या अभ्यासांवर ही मॉडेल्स उपलब्ध आहेत। आता आपली भारतीय संस्कृती इतकी वेगळी आहे, वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि त्यामध्ये आपल्याला काही खाचाखुचाही नक्की दिसून येतात, काही प्रॉब्लेम्स दिसतात, काही चॅलेंजेस किंवा आव्हाने आणि समस्याही दिसतात, परंतु आपलं भारतीय असं म्हणून एक विशिष्ट स्थान हे या जगात नक्कीच नावाजलेलं आहे। तर याचाही आपण थोडा आजच्या ह्या सेशनमध्ये किंवा आजच्या भागामध्ये विचार करणार आहोत। चला तर मग सुरू करूया थोडासा अभ्यासाला आणि तो आहे भारतीय आणि परदेशी कार्याच्या मूल्यांचा। आता कार्यालयीन मूल्ये म्हणजे नेमकं काय हे आपण थोडंसं पहिल्यांदा समजावून घेऊ, मग ते घरून काम करण्याची संकल्पना असू दे किंवा ऑफिसमध्ये कार्यालयीन परिसरामध्ये परिवेशामध्ये काम करण्याची संकल्पना असू दे, दोन्ही ठिकाणी आपल्याला काही मूल्ये, काही व्हॅल्यूज किंवा आपल्याला म्हणता येईल की काही विशिष्ट विचार प्रक्रिया आपण इथे निश्चित अनुसरत असतो आणि त्याचा आज आपल्याला इथे विचार करता येईल। आता विविध प्रकारच्या कार्यालयीन मूल्यांचा अभ्यास कसा करायचा, त्याच्यासाठी शास्त्रीय अभ्यास करताना कशी मॉडेल्स किंवा कसा आराखडा मांडलेला आहे शास्त्रज्ञांनी त्याचा अभ्यास आजच्या या धड्यात आहे। आणि म्हणून जसं मी आधी म्हणलं की भारतीय संस्कृती ही फार वैशिष्ट्यपूर्ण आहे। आपल्याकडे इतके धर्म आहेत, इतक्या गोष्टी आपल्या अगदी पर 50 किलोमीटर आपल्या सर्व संस्कृती नंतर भाषेच्या किंवा खाण्यापिण्याच्या किंवा खाद्य संस्कृतीच्या म्हणता येईल या सगळ्या सवयी आणि आवडीनिवडी ह्या बदलत जातात। आता ह्यानुसार जर आपले कार्यालयीन समूह जर बनत असेल तर त्यामध्ये कितीतरी विविधता किंवा वैविध्यपूर्ण अशा आपल्याला बाबी
या समजून येतात. आणि म्हणून आपल्याला भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये ही इथे समजून घेणं भागच आहे. चला तर मग सुरू करूया. आता पहिला भाग जो आहे, जेव्हा आपण संकल्पना आणि व्याख्या असं म्हणतो, तर त्यामध्ये आपल्या असं लक्षात येईल की ज्या गोष्टीवर आपण जास्त विचार करतो किंवा ज्या गोष्टीवर आपला विश्वास असतो त्या गोष्टी आपल्याला कार्यालयात सुद्धा खूप उपयोगी पडतात. आता जेव्हा आपण या सगळ्याचा विचार करतो तेव्हा काही विशिष्ट व्याख्या या आपल्या पुस्तिकेमध्ये उद्धृत केलेल्या आहेत. त्या कुठल्या? तर 1973 सालची रोकेटची जी व्याख्या आहे त्यामध्ये रोकेच असं म्हणतात की आपले जे विश्वास असतात, बिलीव्स असतात किंवा ज्या गोष्टींवर आपला दृढ निश्चय अवलंबून असतो त्या व्हॅल्यूज असतात किंवा ती मूल्य असं आपण म्हणू शकतो. आणि कामाच्या ठिकाणी ही सगळी मूल्य आपल्याला निश्चितच उपयोगी पडतात. आणि खरं तर आपल्या रोजच्या आयुष्यापेक्षा काही मूल्य कामाच्या ठिकाणी जास्त उपयोगी पडतात. आता तुम्ही म्हणाल की कसं? तर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्यांनी लाच घेऊ नये हे एक मूल्य आहे. त्यांनी लहानपणापासून घरी वडिलांचा किंवा आजूबाजूला असं बघितलं असेल की लाच घेणं हे अतिशय रोजचीच क्रिया आहे किंवा स्वीकृत झालेली अशी अभिक्रिया आहे. तर तो माणूस त्याच्या आयुष्यातही लाच घ्यायला पुढे मागे बघणार नाही. मात्र ही मूल्य किंवा ह्या व्हॅल्यूज ह्या लहानपणापासून आपल्या मनावर बिंबलेल्या असतात आणि ज्याच्यावर आपला ठाम अतिशय विश्वास असतो. म्हणजे लाच घ्यायची नाही, काहीही झालं तरी लाच घ्यायची नाही, असं जर लहानपणापासून आपण शिकलेलो असू तर ते कितीही जास्त टेम्पटिंग किंवा जास्त आकर्षित अशा पद्धतीची ही प्रलोभने असतील तरी सुद्धा ती व्यक्ती लाच घेण्याचा विचारही करणार. अशा गोष्टींना आपण मूल्य असं म्हणतो. म्हणजेच कार्यालयातील कामाच्या संदर्भातील वर्तन प्रकार ज्या विश्वासावर अवलंबून असतो त्याला आपण इथे कार्यालयीन मूल्य म्हणतो. असंच रोकेच यांनी 1973 साली ही छोटीशी व्याख्या दिलेली आहे आपल्याला, जिथे आपण वेगवेगळ्या वर्तनाच्या संबंधांना आणि आपल्या विश्वासांना एकत्रित करतो. दुसरी जी व्याख्या दिली आहे ती एलिझर यांनी दिलेली आहे 1984 साली. आणि ते म्हणतात की ही एक अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे किंवा एक महत्वाची संकल्पना आहे जिथे आपल्याला वैयक्तिक विचारसरणी हे कार्यालयातील कामाशी निगडित करता येते किंवा निगडित आपण ती करतो. तसं झेडे 1997 साली असं म्हणतात की जे ध्येय आपण कामाच्या स्वरूपात ठेवलेलं आहे किंवा आपण जे ध्येय निश्चिती करतो कामाच्या स्वरूपातली त्याला कामाचे मूल्य म्हणतात. म्हणजे माझं काम हे वेळेवर झालंच पाहिजे ही एक कार्यालयीन मूल्य आहे. किंवा मी रोज वेळेवरच कामाला जाणार, ऑफिसला जाणार. थोडासा लेट झाला तरी अशा व्यक्तींना त्रास होतो. ते लगेच आपल्या वरिष्ठांना त्याबद्दलची सूचना देतात की मी आज काय समजा असेल ट्रॅफिक मध्ये अडकलोय किंवा आणखीन काही कारणाने थोडासा उशीर होतो आहे मला. म्हणजे ही एक मूल्य आहे, हे एक आपण वर्तणूक प्रकार आहे. आणि म्हणून या सगळ्याचा फार मोठा प्रभाव आपल्या कार्यालयीन वागणुकीवर, वर्तनावर हा पडत असतो. तर झेडे यांनी 1997 साली याबद्दलची आपल्याला व्याख्या दिलेली आहे. आता तेव्रुस यांनी 2004 मध्ये अशीच एक बाकीच्याही काही शास्त्रज्ञांची इथे वर्णी होती त्यांच्याबरोबर आणि ते सगळे म्हणून असा विचार करतात किंवा ते सगळे म्हणून असा विचार आपल्या पुढे मांडतात की काही आपल्याला ज्या अपेक्षा असतात की आपण नोकरीमध्ये हे पूर्ण करू, हे काम आपल्याला पूर्ण करता येईल किंवा ह्या कार्याची पूर्ती आपण सगळे मिळून समूहाने ही करू शकू किंवा आपण यामध्ये काही उद्दिष्ट प्राप्ती करू शकू. ह्याच्यासाठी प्रत्येक व्यक्ती हे स्वतःचा असं गाईड तयार करते किंवा एक आपल्याला पूर्ण आदर्शाचा पाथ निर्माण करते किंवा एक त्याला पथ असं म्हणता येईल मराठीत. तर अशा पद्धतीने जर आपण एक साचेबंद प्रगती पथावर मार्गक्रमण करत असू तर त्या पद्धतीला किंवा त्या सगळ्या विचारसरणीला, वर्तन प्रक्रियेला हे कार्यालयीन मूल्य असं म्हणता येईल. म्हणजेच आपल्याला असं म्हणायचं इथे तेव्रुसनी हे फार सुंदर सांगितलं होतं सगळ्यांबरोबर असं आपण म्हणलं की आपल्याला जे प्राप्त करायचं आहे कार्यालयीन कामाच्या बाबतीत किंवा कार्यालयीन अभिवृत्तीमध्ये आणि त्यासाठी
आपण जो मार्ग स्वीकारलेला आहे त्याच मार्गाला सुद्धा आपण कार्यालयीन मूल्य असं म्हणू शकतो. आता अजून एकच व्याख्या इथे राहिली, ती आहे 1999 ची रॉस यांची व्याख्या. आणि रॉस असं म्हणतात की जो विश्वास किंवा जो पायंडा आपल्या मनावर आयुष्यावर लहानपणापासून पडलेला असतो त्याच्यामुळे आपल्याला ज्या महत्वाकांक्षा आणि त्यांच्या संदर्भातला विचार आपल्या मनात येतो, ज्याचं याप्रमाणे आपण त्या पद्धतीचं वर्तन करत असतो, त्या सगळ्यांच्या आंतरिक संबंधांना ही कार्यालयीन मूल्ये असंही म्हणता येतं. आता बघा किती वेगवेगळ्या संकल्पना आहेत. जो आपण जे ध्येय निश्चितीसाठी आपण जे वर्तन करणार आहोत त्यालाही कार्यालयीन मूल्य असं म्हणतात. किंवा ज्या विचारसरणीचा आपण अवलंब करणार आहोत, ज्या पद्धतीने आपण विचार करणार आहोत, ज्या पद्धतीने आपण ऍक्शन्स घेणार आहोत किंवा ज्या पद्धतीचं कार्य आपण पूर्णत्वाला घेणार आहोत, या सगळ्याला कार्यालयीन मूल्य असे इथे म्हणता येईल. आता जर आपण इथे बघितलं तर इथे मी एक छोटीशी यादी दिली आहे कार्यालयीन मूल्यांचा प्रभावी संस्थेसाठी उपयोग करता येईल याच्यासाठी. म्हणजे त्याच्या इंग्लिश रूपांतरणामध्ये आपण असं म्हणतो की रिलेव्हन्स ऑफ वर्क व्हॅल्यूज फॉर अन इफेक्टिव्ह ऑर्गनायझेशन. अतिशय प्रभावी संस्था जर आपल्याला निर्माण करायची असेल तर आपल्याला काही कार्यालयीन मूल्य ही अंगीकारावी लागतात. आता पहिली त्याच्यात काय आहे तर समूह गट भावना. म्हणजे सगळ्या समूहांनी एकच उद्दिष्ट प्राप्त करण्याची जी एक इच्छा किंवा पराकाष्ठा असते त्याच्याबद्दल इथे बोलले जाते. आता पूर्ण संस्थेला काही गोल्स किंवा काही ध्येय ही पूर्णत्वाला न्यायची आहेत, अचीव्ह करायची आहेत आणि त्याच्यासाठी समूह गट भावना. आता जर एकमेकांच्याच मध्ये ह्या समूहातले मेंबर्स किंवा या समूहातल्या व्यक्ती भांडत बसल्या तर ध्येय पूर्ती ही कधी होणारच नाही. त्यामुळे एकमेकांना मदत करून एकमेकांचे प्रश्न समजावून घेऊन जर पुढे जाण्याची भावना असेल तर त्याला समूह गट भावना असं म्हणता येईल. या सगळ्याचा खूप मोठा प्रभाव हा संस्थेच्या यशस्वीरित्या यशस्वी प्रगतीसाठी आपल्याला इथे म्हणता येईल. म्हणजेच समूह हा एकत्रितरित्या आलेल्या व्यक्तींचा हा कार्यालयीन भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल इथे. किंवा ते एकत्रित जे काम करतात त्याला जी काय म्हणता येईल आपले जो रिझल्ट मिळतो किंवा जो शेवटचा त्याचा जो पूर्णत्वाला गेल्यानंतरचा जो आनंद असतो तो जर एकमेकांसाठी काम करताना सुद्धा आपण प्राप्त करू शकलो तर ते मात्र फार उपयोगी पडतं. दुसरा भाग इथे आहे तो लवचिकतेचा. म्हणजे फ्लेक्झिबिलिटी किंवा ज्याला खरं म्हणजे असं म्हणतात रेझिलियन्स. आता लवचिकता म्हणजे ज्या पद्धतीचं काम पडेल किंवा ज्या पद्धतीच्या पर्यावरण असेल, एन्व्हायरमेंट असेल त्याप्रमाणे जर आपण बदलत असू शकू तर त्याला लवचिकता असं म्हणतात. म्हणजे ही टेंडन्सी आहे की अतिशय वाईट स्ट्रेसफुल असे किंवा ऋणात्मक भावना जर असेल काही तर ती बाजूला ठेवून अशा परिस्थितीवर मात करून की जे आपल्याला मागे खेचेल किंवा जे आपल्याला भांडण्यासाठी प्रवृत्त करेल अशा गोष्टींना बाजूला ठेवून आपण जर पुढे कार्य करत राहिलो तर त्याला लवचिकता किंवा रेझिलियन्स असं म्हणता येईल. हे फार मोठं मूल्य आहे कार्यालयीन मूल्य जे आपल्याला जे आपल्या प्रगतीसाठी किंवा जे आपल्या संस्थेच्या प्रगतीसाठी फार उपयोगी पडतं. आता तिसरा जो भाग आहे तो वर्क एथिक्सचा किंवा कार्यालयीन नैतिकतेचा. जसं मी मगाशी म्हटलं की लाच घेणं हे चुकीचं आहे असं जर आपल्याला माहिती असेल आणि जे आपण मनावर बिंबवलेलं असेल तर आपण ते निश्चितच पाळतो. तर ही नैतिकता आपल्याला खूप प्रभावीपणे किंवा इफिशियंटली आणि इफेक्टिव्हली म्हणजेच खूप प्रभावीपणे आणि ठाम पद्धतीने जर आपल्याला वापरता आली तर ते संस्थेच्या यशस्वीरित्या कारकीर्द पुढे करण्यासाठी किंवा यशस्वी वाटचालीसाठी म्हणता येईल ही फारच उद्युक्त करते. आता चौथा भाग जर तुम्ही बघितला इथे तर सकारात्मक अभिवृत्ती म्हणजेच पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असं इथे म्हणायचंय. आता जेव्हा आपण पॉझिटिव्ह ऍटिट्यूड किंवा सकारात्मक अभिवृत्ती म्हणतो तेव्हा काही आपल्याकडे असे लोक असतात तुम्ही काम केलं असेल कुठल्या छोट्याशा समूहात किंवा एखाद्या टीम मध्ये तुमच्या असं काही लोक ना नेहमी रडत असतात किंवा काही कोण छे हे काय होणार आहे काम, हे कधी अचीव्ह होणार आहे, हे शक्यच नाही. तर अशा पद्धतीने जर ऋणात्मक किंवा नको असलेल्या विषयांबद्दल जास्त चर्चा करणारे लोक आपल्या समूहात असतील तर मात्र ते आपल्याला चुकीच्या पद्धतीने प्रभावित करतील. तर ते सगळं बाजूला सारून सकारात्मक अभिवृत्ती जर आपण अंगीकारली किंवा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड जर आपण ठेवली प्रत्येक कामाच्या ठिकाणी
तर निश्चितच आपल्याला निव्वळ जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणजे कार्याचं समाधानच मिळणार नाही, तर आपल्या संस्थेच्या आपल्या प्रगतीसाठी ते फारच उपयोगी पडेल याच्यात शंकाच नाही. आता पाचवा भाग जो आहे तो रिस्पॉन्सिबिलिटी किंवा जबाबदारीचा. आता इथे तुम्हाला असं दिसेल की रिस्पॉन्सिबिलिटी हे आपण घेण्यावर असते. काही लोक जबाबदारी झटकतात आणि ती झटकूची हे माझं काम नाही अशा पद्धतीने जर ते बोलत असले किंवा वागत असले किंवा एखादं दिलेलं काम वेळेवर पूर्ण करतच नसले तर मात्र आपल्याला संस्थेसाठी त्याचा दुरुपयोग होतो किंवा त्याचं नुकसान होतं त्याच्यामुळे. तर म्हणून दिलेलं काम हे वेळेवर आणि अतिशय जबाबदारीने पूर्ण करणं हे फार मोठं कार्यालयीन मूल्य आपल्याला इथे दिसून येतं. आता जर 6वा पॉइंट इथे बघितला तर स्वीकृती आणि अनुकूलन म्हणजे अडॅप्टेबल ऍटिट्यूड असे ते म्हणलेलं आहे. आता अडॅप्टेबल म्हणजे स्वीकृती, सगळ्यांना घेऊन पुढे जाण्याची जी मानसिकता आहे ती इथे आपल्याला गरजेची असते. म्हणजे निश्चितच कुठल्याही गटात अगदी मग ते कुटुंबही असू आपण एकमेकांच्या वर्तनावर खूप काही असा कंट्रोल करू शकत नाही किंवा एकमेकांना असं डिक्टेट करू शकत नाही की हेच करा तेच करा. सगळ्यांच्या मतांचा विचार करून मग आपल्याला पुढे जावं लागतं. म्हणजेच दुसऱ्याचा दृष्टिकोन जर काही वेगळा असेल तर तो ऐकून घेणं, तो समजून घेणं आणि मग जर तो आपल्याला वापरता येईल का प्रगती पथावर जाण्यासाठी त्याची स्वीकृती किंवा अनुकूलन ज्याला म्हणता येईल त्याचा उपयोग आपल्याला संस्थेच्या प्रभावीपणासाठी दिसून येतो. आता जर आणखी पुढे जायचं झालं तर इथे अभिप्रेरणा म्हणजेच मोटिवेशनचा फार मोठा भाग आहे. काही कर्मचारी जे असतात त्यांना कोणी सांगायलाच लागत नाही की काम करायचंय, ते स्वतःच्या किंवा सेल्फ मोटिवेटेड किंवा ज्याला म्हणतात की त्यांची अभिप्रेरणा ही दुसऱ्या कोणावर अवलंबून नसते. ते स्वतःला सतत कार्यरत राहण्यासाठी उद्युक्त करत असतात आणि म्हणून हा एक फार मोठा भाग प्रभावी संस्थेसाठी उपयोगी पडत असतो. म्हणजे कोणी सांगितल्यावर काम करणं हे तर चांगली गोष्ट आहेच, परंतु स्वतः पुढाकार घेऊन काही काम पूर्ण करणं किंवा काही नवीन गोष्टींची जबाबदारी स्वतःवर घेणं हाही भाग तितकाच महत्वाचा ठरतो. आता त्याच्या पुढे जाऊन बघायचं झालं तर इमानदारी आणि सत्यनिष्ठा म्हणजे ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी असं म्हणता येईल इथे. आता ह्यामध्ये जर आपण बघितलं तर हे वर्तणूक, हा जो वर्तणूक प्रकार आहे तो फारच महत्वाचा आहे. अगदी छोटस उदाहरण देते मी इथे. आमच्या हॉटेल इंडस्ट्रीमध्ये असं म्हणतात की चमचे, डिशेस, खाण्याचे पदार्थ हे लोक घेऊन जातात, खातात, वस्तू पळवून नेतात, हे खूप स्वाभाविक असतं. परंतु असं का होतं? म्हणजे तिथे इमानदारी, तिथे सत्यनिष्ठा अशा पद्धतीच्या गोष्टी दिसतच नाहीत का? तर दिसतात, नक्की दिसतात, परंतु त्यासाठी त्या पद्धतीची मानसिकता त्या कर्मचाऱ्यांमध्ये असणं हे फार महत्वाचं असतं. आता जर एखादा कर्मचारी हा फक्त काही काळासाठी त्या संस्थेशी जोडलेला असेल, म्हणजे पार्ट टाइम एम्प्लॉई असं म्हणता येईल, तर तो थोड्याच वेळासाठी म्हणजे दिवसातले फक्त 3 तास 4 तास तो त्या संस्थेसाठी काम करत असेल, तर त्या संस्थेवर त्याचं प्रेमही असणं थोडंसं जरा अवघड असतं. आणि शिवाय त्याबद्दलचं जे प्रेम असतं, आता समजा एखादा कर्मचारी 18 वर्ष 20 वर्ष काम करतो एखाद्या संस्थेसाठी, तर निश्चितच त्याला त्या संस्थेबद्दल कळकळ आहे, प्रेम आहे, आत्मीयता आहे असं आपल्याला सहज म्हणता येतं. परंतु एखादा कर्मचारी जर फक्त 2 आठवडे 3 आठवडे जर तिथे काम करत असेल तर त्यांच्यातली इमानदारी ही त्या माणसाच्या वैयक्तिक गुणधर्मावर अवलंबून असते आणि त्यानुसार त्याचा संस्थेसाठी काम करण्याची कार्यालयीन मूल्यांमध्ये फरक पडू शकतो. त्याच्या पुढे जाऊन बोलायचं झालं तर प्रोफेशनलिझम किंवा व्यावसायिकतेचा मोठा पगडा हा संस्थेच्या यशस्वीरित्या वाटचालीमध्ये भाग पाडतो. म्हणजे आपल्या समोर एखादं रोल मॉडेल असतं किंवा आपल्याला समोर एखादा आदर्श असतो की हो मी अशाच पद्धतीचं काम करणार, किती चांगला आपला नेता आहे किंवा लीडर आहे किंवा माझा टीचर आहे जो मला अतिशय चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त करतो आणि मी तशाच पद्धतीने अतिशय जबाबदारीने आणि शिवाय वेळेवर असं एक चांगलं काम परिपूर्ण करीन अशी जी व्यावसायिकता असते त्यामध्येही किंवा अशा पद्धतीच्या मानसिकतेचाही फार मोठा प्रभाव किंवा याचा एक फार मोठा भाग आपल्याला संस्थेच्या यशस्वी वाटचालीसाठी उपयोगी पडतो. आणि शेवटचा भाग आहे निष्ठा, लॉयल्टीचा. तुम्ही तुमच्या संस्थेशी किती
एकरूप आहात. तुम्हाला असं वाटतंय का की तुमची संस्था फार मोठी व्हावी, त्याच्याबद्दल आपल्याला आत्मीयता आहे का, या सगळ्याचा विचार ह्यामध्ये उपयोगी पडत असतो. आता थोडंसं पुढे जाऊया. मूल्यांमध्ये सांस्कृतिक विविधता ही जर आपण बघितली, म्हणजे हे सगळे जे भाग आपण बघितले ते सगळे देशानुसार बदलतात, संस्कृतीनुसार बदलतात, भाषेनुसार बदलतात. आता भारतात बघायचं झालं तर कितीतरी वेगवेगळे धर्म आहेत, म्हणजे कमीत कमी 6 मोठे धर्म आपण इथे बघू शकतो. वेगवेगळ्या जाती आहेत, रूढी आहेत, परंपरा आहेत. मात्र याचा जो शास्त्रीय अभ्यास केलाय तो गियर्ट हॉफस्टेड यांनी केलेला आहे. आणि हा सिद्धांत किंवा हे मॉडेल जे आहे ते 2001 साली जरी त्यांनी मांडलं असलं तरी सुद्धा 1967 सालापासून हॉफस्टेड याचा अभ्यास करतायत. आता हॉफस्टेड हे जे शास्त्रज्ञ आहेत ते खरं म्हणजे IBM मध्ये नोकरीला होते. आता जेव्हा ते IBM मध्ये नोकरीला होते तेव्हा त्यांनी जवळजवळ 1,10,000 वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनाचा अभ्यास इथे केला होता. म्हणजे बघा, एका IBM नावाच्या कंपनीमध्ये हे गिल्ड हॉफस्टेड HR डिपार्टमेंटला होते आणि त्यांनी निश्चितच काय केलं की 1,10,000 वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांचा अभ्यास केला. आता हे कर्मचारी जवळजवळ 40 वेगवेगळ्या देशांमधून इथे आलेले होते. म्हणजे वेगवेगळ्या टीम्सचा, वेगवेगळ्या समूहांचा अभ्यास हा त्यांनी इथे केला होता. आता कसला अभ्यास केला त्यांनी, तर सामाजिक आणि सांस्कृतिक त्यांची जी बॅकग्राऊंड होती किंवा त्याला म्हणता येईल की त्यांचा या सगळ्या वर्तनाचा आढावा त्यांनी घेतला. आणि या सगळ्या जवळजवळ 40 देशातल्या 1,10,000 कर्मचाऱ्यांच्या वर्तनाचा अभ्यास त्यांना करण्याची संधी मिळाली 1967 पासून. आणि त्या अभ्यासावर अवलंबून असलेले हे सिद्धांत त्यांनी इथे मांडले 2001 मध्ये. आणि त्याला त्यांनी असं नाव दिलं की संपूर्ण म्हणजे सांस्कृतिक परिमाण सिद्धांत असं त्याला म्हणता येईल, किंवा कल्चरल डिफरन्सेस इन व्हॅल्यूज याच्यामध्ये विचार करताना कल्चरल मॉडेल किंवा फ्रेमवर्क हॉफस्टेड यांचं असं याला नाव आहे. आता त्यांनी काय काय विचार केला यामध्ये, तर वेगवेगळ्या डायमेन्शनचा, डायमेन्शन म्हणजे इथे आयाम असं म्हणलेलं आहे, तर या वेगवेगळ्या डायमेन्शनचा इथे वापर केलेला आहे अभ्यास करताना. सगळ्यात जास्त प्रभाव त्यांच्या अभ्यासावर दिसतो तो निवळ अमेरिका, चीन, जर्मनी, ब्राझीलचा नसून जपान आहे किंवा मेक्सिको आहे. याही देशांचा अभ्यास किंवा त्यांच्या सांस्कृतिक वर्तनाचा अभ्यास त्यांनी केला आणि त्याच्याबद्दलचे काही सिद्धांत त्यांनी इथे मांडलेले आहेत. चला तर मग थोडंसं जास्त बघूया. तर संस्कृतीचे घटक म्हणतात की भाषा आहे, नियम आहेत, मूल्य आहेत, कलाकृती आहेत. या सगळ्या गोष्टी या संस्कृतीमध्ये किंवा सांस्कृतिक परिवेशामध्ये आपल्याला विचार करावाच लागतात. आता जेव्हा राष्ट्रीय संस्कृतींचा किंवा नेशन कल्चर असं म्हणता येईल इथे, तर ह्याचा जेव्हा हॉफस्टेड यांनी अभ्यास केला तेव्हा ते हे 6 मुद्दे महत्वाचे आहेत असं म्हणतात. आता हे 6 मुद्दे कोणते होते, तर सामर्थ्य अंतर. आता हे थोडंसं मराठी रूपांतर याचं थोडं क्लिष्ट आहे, तर यासाठी आपण विचार करू पॉवर डिस्टन्स म्हणजे सामर्थ्य अंतर. दुसरा जो आहे तो आपल्याला असं म्हणता येईल की इंडिव्हिज्युअलिझम किंवा कलेक्टिव्हिझम म्हणजे व्यक्तित्व आणि सामूहिकता. तिसरा जो म्हणता येईल तो अनसर्टनिटी अवॉइडन्स म्हणजे अनिश्चितता टाळून द्यायची, त्याची कुठल्याही प्रकारची रिस्क किंवा कुठल्याही प्रकारची जोखीम ही घ्यायची नाही आणि त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीचं वर्तन करावं असं इथे तिसरा मुद्दा आहे. चौथा मुद्दा इथे पुरुष आणि स्त्रीत्व याचा आहे, कारण जेव्हा आपण पुरुषत्व असं म्हणतो तेव्हा त्याला एक फार शक्तिशाली असा प्रकार असं म्हणण्यात येतं, म्हणजे एक शक्तिशील किंवा शक्तिशाली अशी व्यक्ती, आणि दुसरी जी स्त्री आहे तिला अतिशय टेंडर किंवा लवचिक अशी व्यक्ती, असं इथे थोडासा अभ्यासाचा प्रकार त्यांनी केलेला आहे. 5वं सांस्कृतिक उदाहरण किंवा राष्ट्रीय संस्कृती ज्याला म्हणता येईल त्याच्याबद्दल ते बोलताना म्हणतात की दीर्घ किंवा आपत्कालीन किंवा अल्पकालीन अभिमुखता म्हणजे शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म जो विचार करण्याची शक्ती असते त्याच्याबद्दल ते बोलतात. आणि शेवटचा जो आहे त्याच्याबद्दल मात्र आपण फार बोलणार नाही. 5वा आणि 6वा आपल्या पुस्तिकेत त्यांनी विचार केलेला नाहीये, फक्त 4 वेगवेगळ्या महत्वाच्या आयामांचा इथे आपल्याला उल्लेख दिसतो. आता जेव्हा पहिला त्याच्यातला भाग म्हणतो की पॉवर डिस्टन्स इंडेक्स असं ते ज्याला म्हणलेलं आहे,
तर पॉवर डिस्टन्स इंडेक्स आपण म्हणताना काय काय त्याच्यात महत्वाच्या गोष्टी आहेत आणि काय पद्धतीने याच्याबद्दलचा विचार केला आहे ते आपण थोडस इथे डिटेलमध्ये किंवा जास्त खोलात जाऊन याची चर्चा करूया. इथे तुम्हाला दिसत असेल मी एक छोटासा तक्ता आपल्या पुस्तिकेतला इंग्लिश मध्ये इथे तुम्हाला दाखवते, कारण त्याचं मराठी रूपांतरण करणं खरंच खूप अवघड आहे, परंतु आपण समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. आणि दुसरा एक आहे तो हॉफस्टेड यांच्या स्वतःच्या वेबसाईट वरून आपल्याला हा जगाचा नकाशा इथे दिसतो, तो मी आपल्या अभ्यासासाठी इथे उद्धृत केलेला आहे. आता जर इथे पॉवर डिस्टन्स म्हणजे सत्ता आणि त्यातलं अंतर, म्हणजे माझे वरिष्ठ जे ते खरंच मला मदत करतील का, ते माझं ऐकून घेतील का, हा जो भाग आहे तो इथे आपल्याला दिसून येतो. म्हणजे लोकांमधील फरक, आपला बॉस, आपले मॅनेजमेंट किंवा आपलं व्यवस्थापन किंवा आपले वरिष्ठ त्याचे जे ते फार मोठे आहेत, त्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकणार नाही, ते माझं ऐकून घेणार नाही, असं जर आपल्याला वाटत असेल तर अतिशय मोठं, अतिशय प्रभावी असं सत्ता आणि अंतर आपल्याला इथे दिसून येतं. म्हणजेच पदानुक्रम किंवा ज्याला उतरंड असं मराठीत म्हणतात, तर त्याला पदानुक्रमाला आपल्याला इथे जास्त आपण त्याला मान देतो. आता ह्या प्रकारची सांस्कृतिक कल्पना ही कुठल्या देशांमध्ये आहे, जर तुम्ही मॅप बघितला किंवा नकाशा बघितला तर तुमच्या असं लक्षात येईल की जिथे डार्क ग्रीन किंवा अतिशय गडद असा हिरवा रंग तुम्हाला दिसतोय तिथे ह्या प्रकारचा सांस्कृतिक पगडा खूप जास्त आहे. म्हणजेच राजकारण, वरिष्ठांचे अधिकार आणि हक्क आणि त्यांना दिलेला औपचारिक आदर, म्हणजे फॉर्मल रिस्पेक्ट ज्याला म्हणता येईल, औपचारिक आदर. तर ह्या पद्धतीचं कल्चर किंवा या पद्धतीची सांस्कृतिक ठेवण आपल्याला विशिष्ट देशांमध्ये जास्त दिसते. आता ही कुठे दिसते आपल्याला जास्त, तर जपान आहे, मेक्सिको आहे, फिलिपिन्स आहे. तर ह्या देशांमध्ये आपल्या मोठ्यांना मान देण्याची पद्धत असतेच, कोणीही ती शिकवायला लागत नाही, आपोआप ते मूल्य आपल्यामध्ये रुजलेलं असतं. वडीलधाऱ्यांचा आदर करायला तिथे कोणी शिकवत नाही, सांगत नाही, असा हा भाग असतो. म्हणजेच आपला बॉस हा मोठा आहे, निव्वळ वयानेच नव्हे तर अनुभवाने मोठा आहे आणि त्याला आपण मान देणं हे अतिशय गरजेचं आहे असं इथे स्वीकारलं गेलेलं असतं. आता अशा पद्धतीला आपण जिला फादर फिगर असं म्हणतो किंवा वरिष्ठ वडीलधारा असतो असं इथे मानलं जातं. म्हणजे त्यांनी सांगितलेलं काम आपल्याला करावं लागणारच आहे, ते पूर्ण करायचं आहे, अशी संकल्पना इथे अतिशय मोठ्या प्रमाणावर रूढ असते. जसं मी सांगितलं, जपान आहे, मेक्सिको आहे, फिलिपिन्स आहे, या देशांमध्ये अशी सांस्कृतिक जडणघडण आपल्याला साहजिकच दिसते. आता यामध्ये बरोबर दुसरा जो भाग आहे तो लो पॉवर डिस्टन्स कल्चर ऑर्गनायझेशनचा, म्हणजे जिथे सत्तेतलं अंतर हे अतिशय कमी आहे, जिथे स्वातंत्र्य असतं कर्मचाऱ्यांना विचार करण्याचं आणि ते विचार प्रभावीपणे मांडण्याचं किंवा वरिष्ठांशी बेधडक जाऊन बोलण्याचं, की नाही हे चुकीचं आहे, आपण हे असा विचार करूया, चालेल का बघूया, आपण सगळे मिळून काम करूया. अशा पद्धतीची सांस्कृतिक घडण असते. त्यामध्ये आपल्याला स्वातंत्र्य विचारांचं, स्वातंत्र्य कर्मासंबंधी किंवा कार्यासंबंधी आपल्याला दिसून येतं. आता कुठले देश याच्यामध्ये महत्वपूर्ण कामगिरी बजावतात, तर ऑस्ट्रेलिया तर आहेच, डेन्मार्क आहे, स्वीडन आहे, नॉर्वे आणि इस्रायल आपल्याला जास्त अशा प्रकारचं वर्तन किंवा अशा प्रकारची सांस्कृतिक घडण दाखवते. आता दुसरा भाग आपल्या पुस्तिकेमध्ये जो मांडलेला आहे तो आहे इंडिव्हिज्युअलिझम आणि कलेक्टिव्हिझमचा, म्हणजेच व्यक्तिवाद आणि सामूहिकता. आता यामध्ये जर आपण विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की स्वतःची प्रगती साधणं हे निश्चितच बरोबर असतं, परंतु स्वतः बरोबर सगळ्या समूहाचा विचार करणं, जसं आपण मागच्या वेळी अभ्यास करताना म्हणलं की ताज हॉटेलचा एकही कर्मचारी जेव्हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा पळून गेला नाही, त्यांनी आपल्या पूर्ण समूहाची, निव्वळ कर्मचाऱ्यांच्या नाही तर आपल्या गेस्ट म्हणजे पाहुण्यांची जबाबदारी ही आपोआप उचलली. म्हणजे स्वतःच्या फायद्या नुकसानाचा विचार न करता त्यांनी पाहुण्यांची जबाबदारी ही जास्त घेतली, कोणीही न सांगता घेतली. अशा प्रकारचं कल्चर हे आपल्याला कुठे दिसतं किंवा अशा प्रकारची सांस्कृतिक जडणघडण कुठे दिसते याचा आपण इथे विचार करूया. आता स्वतःची प्रगती साधणारी किंवा स्वतःच्या प्रगतीला सर्वात जास्त मान्यता देणारी जी सांस्कृतिक परिवेश आहे त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तो अमेरिका,
त्याच्यानंतर येतो इंग्लंड, त्याच्यानंतर येतो ऑस्ट्रेलिया, की जिथे व्यक्ती किंवा कर्मचारी ही स्वतःची प्रगती पहिल्यांदा साधतो आणि नंतर विचार करतो की हा ठीक आहे समूहही पुढे जाईल. याच्या उलट काही देश असे आहेत जसे सिंगापूर आहे, मेक्सिको आहे आणि सगळे अरब देश, बरं का मित्रांनो, सगळे अरब देश किंवा कोरियाही आहे की जे स्वतःच्या प्रगतीला बाजूला ठेवून समूहाच्या प्रगतीला सर्वात जास्त हा मान देतात. आता यामध्ये फार फरक आहे. जेव्हा आपण भारतीय दृष्टिकोनातून याचा विचार करतो तेव्हा कशा पद्धतीने विचार करावा वगैरे हा थोडासा पुढचा भाग आहे, आपण बघूया थोड्याच वेळात. तिसरा भाग आपल्या पुस्तिकेत जो दिलेला आहे तो आहे अनसर्टन्टी अवॉइडन्सचा. म्हणजे अनिश्चितता नको नको नको, मला माहिती नाही हे अशा पद्धतीने करायचं की तशा पद्धतीने करायचं काम आहे आणि कुठलं आहे ते नीट काय असेल ते सांगा. वरिष्ठांनी मला नीट निर्देश दिले, स्वच्छ निर्देश दिले तरच मी हे काम पूर्ण निश्चितपणे नीट करू शकेन. अशा पद्धतीची जर प्रवृत्ती असेल तर त्यामध्ये आपल्या कार्यालयीन मूल्यांचा भाग कसा येतो त्याचा विचार करावा लागतो. म्हणजेच आपल्या नेत्यांनी पूर्ण निश्चित नीटनेटके निर्देश आपल्याला द्यावेत असं जर आपल्याला वाटत असेल तर आपल्याला इथे एक स्थिरता अशी मिळालेली दिसते. आणि ह्या स्वच्छ निर्देशांमध्ये जर तुम्ही बघितलं तर जपान आहे, फ्रान्स आहे, त्यांना वरिष्ठांनी पूर्णपणे नीट निर्देश दिलेले हे आवडतात. म्हणजे त्यांना अनिश्चितता नको असते, त्यांना जोखीम ही नको असते, अनसर्टन्टी अवॉइड केलेली असते, नको टाळून द्या अनसर्टन्टी ही व्हेरी हाय असं आपल्याला इथे म्हणता येईल. म्हणजे खूप जास्त अनिश्चितता टाळण्याच्या प्रवृत्तीचा निर्देशांक आपल्याला जपान आणि फ्रान्समध्ये दिसतो. आता हा कमी कुठे दिसतो, लो कुठे दिसतो तर US आहे, UK आहे, ऑस्ट्रेलिया आहे. परत बघा तुम्हाला देशांच्या सरळ सरळ वाटण्या इथे दिसून येतील. म्हणजे रशिया असू दे किंवा काही युरोपियन कंट्रीज असू दे, अरब असू देत किंवा अमेरिकेच्या दक्षिण भाग असू दे, म्हणजे दक्षिण अमेरिकेचे काही देश असू देत, तर ह्यामध्ये आपल्याला असं दिसून येईल की ते निर्देश हे पूर्णपणे आपल्या वरिष्ठांचे मानतात. तर जे इथे तुम्हाला लाईट कलर दिसत असेल किंवा अगदी हलक्या आकृतीचे जर रंग दिसत असेल येलोइश ब्राऊन असा, तर तिथे तुम्हाला असं दिसेल की अमेरिका आहे किंवा UK आहे. तर यामध्ये या ऑस्ट्रेलिया सुद्धा अगदी आपल्याला थोडा येलो दिसतोय. तर इथे तुम्हाला असं दिसेल की ते जोखीम घ्यायला घाबरत नाहीत. अनिश्चितता असेल तर मी पूर्ण करून दाखवीन, नक्कीच मी पूर्णपणे ते काम पूर्णत्वाला नेईन, माझ्या पद्धतीने नेईन, मला कोणी पूर्ण निर्देश देण्याची गरज नाही, अशा प्रकारचा हा विचार असतो. डेन्मार्क, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, US आणि UK अशा ह्या देशांचा अभ्यास इथे आपल्याला करता येतो. आता जो शेवटचा हा चौथा जो भाग आपल्या पुस्तिकेमध्ये लिहिला गेलेला आहे तो आहे मस्क्युलिनिटी आणि फेमिनिटी, म्हणजे पुरुषत्व आणि स्त्रीत्व याच्याविषयीचा हा थोडा अभ्यास आहे. आता जिथे कामाच्या संदर्भातली पुरुषांनी सांगितलेली एखादी गोष्ट ही जशीच्या तशी ही मानलीच पाहिजे किंवा तो पुरुष आहे म्हणून त्याचं आपल्याला ऐकायला पाहिजे, असा जो सबमिसिव्ह किंवा ज्याला आपला शरणागत भाव असं म्हणता येईल, तर अशा पद्धतीचं वर्तन जर केलं गेलेलं असेल तर ते पुरुषत्व सर्वात जास्त या मस्क्युलिनिटी हे खूप स्ट्रॉंग किंवा प्रखर पद्धतीने पुरुषत्वाला मानण्याचं जे सांस्कृतिक विधान असतं ते इथे मानलं जातं. आता जर तुम्ही या नकाशामध्ये बघत असाल तर खूप डार्क ज्या शेड्स आहेत जिथे तुम्हाला दिसेल की मस्क्युलिनिटी म्हणजे शक्तिशाली प्रभाव जो असतो तो, आता हा प्रभाव कशामुळे आपल्याला दिसेल, त्यांच्या महत्वाकांक्षा ह्या खूप जास्त असतात किंवा त्यांचं काम करण्याची जी पद्धत असते ती खूप अतिशय प्रभावी असते, स्ट्रॉंग असते आणि परफॉर्मन्स किंवा काम करण्याची जी पद्धत असते ती बेधडक असते. तर जपानमध्ये आपल्याला असं दिसून येईल की पुरुषप्रधान संस्कृती ही आपल्याला जास्त दिसते. आता ह्या बरोबर उलट जर बघितलं की स्त्री प्रधान संस्कृती किंवा ज्याला म्हणता येईल लो मस्क्युलिनिटी, तर त्या पद्धतीचा जर विचार करायचा झाला किंवा फेमिनिटी म्हणता येईल, लो मस्क्युलिनिटी म्हणता येईल, तर इथे क्वालिटी म्हणजे गुणवत्तेला जास्त महत्व दिले जातं. आता तुम्ही बघा निव्वळ गुणवत्ता नाही तर इमोशन्स म्हणजे भावना आणि रिलेशनशिप्स म्हणजे परस्पर संबंध या सगळ्या गोष्टींना स्त्रीत्व जास्त मानणाऱ्या संस्कृतींमध्ये हे जास्त वर्चस्व दिले जाते.
आता इथे कुठले कुठले देश आपल्याला इथे दिसतात तर तुम्हाला गंमत वाटेल ऐकून की न्यूझीलंड आणि स्वित्झर्लंड हे जास्त म्हणजे स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज असं म्हणतो आम्ही त्याला भूगोलामध्ये. तर या दोन देशांमध्ये आपल्याला असं दिसून येतं की लो मस्क्युलिनिटी किंवा कमी पुरुषत्व, हे पुरुषत्वाचा प्रभाव आपल्याला थोडा कमी दिसतो. आता अमेरिकेचा विचार करायचा झाला तर मॉडरेट म्हणजे साधारण मध्यम पद्धतीचं आपल्याला इथे संवाद झालेला दिसून येतो. तर या सगळ्याचा अभ्यास आपल्याला निश्चितच जास्त करता येईल. आता तुम्हाला एक खूप छान इंटरेस्टिंग असं भारत सरकारने सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी घेतलेलं एक चित्र तुम्हाला दिसत असेल, फोटोग्राफ, की पुरुषत्वाला पूर्णपणे वाहून घेतलेली ही संस्कृती जर तुम्ही बघितली तर अशा पद्धतीचं जर कल्चर असेल की अशा पद्धतीची जर संस्कृती असेल तर त्यामध्ये काय पद्धतीची पारंपरिक प्रतीके आपल्याला दिसतात तुम्हाला इथे दिसून. तर स्त्रीत्वाची लक्षणं काय असतात, ती एक विनम्र आणि अवलंबून नसणारी दुसऱ्यावर किंवा अतिशय इमोशनल म्हणजे भावनिक आहे, ती भीते, पटकन पुढे जात नाही, कामं करत नाही, हिरिरीने कुठे कुठल्या गोष्टीत सहभाग घेत नाही, अतिशय दुर्बल अशी आहे आणि ती आनंदात असते स्वतःच्याच ठिकाणी, तिला फार पुढे जायची शक्यता नसते किंवा सगळ्यांना कोऑपरेट करते, सहकार्य करते, सगळ्यांचं ऐकून घेते, स्वतःहून काही जास्त कामं करत नाही, जेवढी असतील दिली असतील रोजची असतील तेवढीच करते, आउट ऑफ द वे जाऊन किंवा जास्त स्वतःवर जबाबदारी ओढवून घेण्याची तिची इच्छा नसते किंवा लैंगिक दुय्यमत्व हे तिने स्वीकारलेलं असतं. अशा पद्धतीचं जर कल्चर असेल, अशा पद्धतीची संस्कृती असेल तर ती आपण लो मस्क्युलिनिटी संस्कृती किंवा अतिशय कमी पद्धतीची अशा म्हणलं जातं. आता ह्याच्या बरोबर उलट म्हणजे वर्चस्ववादी, स्वतंत्र किंवा खंबीर, सामर्थ्यवान, शक्तिशाली, महत्वाकांक्षी ही सगळी संबोधनं आहेत ती आपल्याकडे पुरुषाला ही लावली जातात किंवा असं अपेक्षा केली जाते की अशा पद्धतीचा हा पुरुष आपल्या संस्कृतीत तयार होतो. तर अशा पद्धतीचा अभ्यास इथे केले गेलेला आहे. आता आणखीनही काही दोन वेगवेगळे भाग या मॉडेलमध्ये किंवा या सिद्धांतामध्ये आहेत, वेळेअभावी आपण फक्त त्याची चित्र बघणार. आता जर पुढे गेलो तर आपल्याला ट्रोम्पेनार यांचा सांस्कृतिक आराखडा इथे बघता येईल. आता ट्रोम्पेनार म्हणतात की सार्वत्रिकता किंवा विशिष्ट भाग सगळ्यांचा विचार करायचा आहे का फक्त एखाद्या छोट्याशा गोष्टीचा विचार करायचा आहे, एका व्यक्तीचा विचार करायचा आहे का पूर्ण समाजाचा करायचा आहे, तुम्ही पटकन प्रभाव पाडून घेता की प्रभाव पाडून घेत नाही किंवा अगदी वेगळं राहता, दुसऱ्यांमध्ये मिसळत नाही किंवा सगळ्यांना घेऊन सगळ्यांची चांगली चर्चा करून सगळ्यांच्या प्रगतीला सगळ्यांना प्रगतीसाठी उद्युक्त करून असं पुढे वाटचाल करता, यालाही ट्रोम्पेनार यांनी महत्व दिलेलं आहे. आता ध्येयपूर्ती आहे, महत्वाकांक्षा आहे, हे सगळे भाग आपल्या या पुस्तिकेमध्ये अर्थात ट्रोम्पेनारचा सिद्धांत हा अतिशय छोट्या पद्धतीने एखादी शॉर्ट नोट किंवा लघु निबंध लिहिण्यासाठी फक्त ह्या सिद्धांताचा हा उपयोग केला आहे. आता आपण इथे जर दोन सिद्धांत बघितले असं म्हणलं तर जेव्हा हॉफस्टेडचा सिद्धांत आपण बघत होतो, म्हणजे मी थोडीशी मागे जाते आपल्या नोट्स मध्ये, आणि जर आपण ह्या सिद्धांताचा इथे वापर केला तर हॉफस्टेडचा सिद्धांत हा परिपूर्ण आहे का, तर नाही. त्यालाही बरेच क्रिटिसिझम म्हणजे बऱ्याच लोकांनी त्याच्याबद्दल थोडंसं ऋणात्मक किंवा नको अशा पद्धतीने किंवा त्याच्यावर एक चिकित्सा अशी केलेली आहे. तर ती काय म्हणते की पहिली गोष्ट हे एकाच कंपनीत त्यांनी अभ्यास केलाय, ती म्हणजे IBM. आता जगात किती कंपन्या किती वेगवेगळ्या देशांमध्ये काम करतात. थोडक्यात घ्यायचं झालं तर मॅकडोनल्ड्स आहे, तर मॅकडोनल्ड्स जवळजवळ 200 वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचे जवळजवळ 60,000हून जास्त वेगवेगळे आउटलेट्स आहेत. आता अशा पद्धतीचा विचार करताना सांस्कृतिक पर्यावरणाचा फार मोठा विचार हा केला जातो. म्हणजेच जेव्हा मॅकडोनल्ड्स आपल्या कर्मचाऱ्यांना एखादी नवीन पद्धती शिकवत असते तेव्हा एका क्षणात 80 वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांचे ट्रेनिंग मॉड्यूल हे ट्रान्सफर होत असतं किंवा पोहोचत असतं वेगवेगळ्या भाषांमध्ये. आता अशा पद्धतीचा अभ्यास हा हॉफस्टेड यांनी त्याच्यात केलेला नाही, असा हा सगळ्यात मोठा चिकित्सेचा भाग आहे. दुसरा क्रिटिसिझम किंवा दुसरा त्याच्याबद्दलचा जो एक निगेटिव्ह भाग आहे किंवा नको असलेला त्याच्यातला भाग आहे तो म्हणजे हा संपूर्ण अभ्यास हा फक्त IT इंडस्ट्रीशी हा रिलेटेड आहे. म्हणजेच फक्त आणि फक्त
तंत्रज्ञान विषयक कंपनीचा किंवा संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा हा भाग आहे. म्हणजे ही कंपनी जी जगातली एक फार मोठी पॉवरफुल किंवा यशस्वी कंपनी आहे किंवा संस्था आहे, ते साहजिकच अशा लोकांना आपले कर्मचारी करतात की ज्यांच्यात काही विशिष्ट गुण त्यांना सापडतात किंवा कौशल्य त्यांना हवी असतात. म्हणजे आधीच या सगळ्या कर्मचाऱ्यांचं स्क्रीनिंग किंवा त्यांच्या वागणुकीचा हा अभ्यास केला गेलेला असतो आणि नंतर मग त्याच्याबद्दलचा हा सिद्धांत आहे. आणि तुम्ही बघितलं तर ह्या सगळ्या देशांची जी उदाहरणं मी आता दिली, जपान असू दे, अमेरिका असू दे, युके असू दे, या सगळ्या देशांमध्ये सर्वात जास्त एकस्वरूपी संस्कृती ही दिसून येते. आता म्हणजे काय, तर यासाठी आपल्याला भारतीय संस्कृतीचा थोडा विचार करावा लागेल. आता जर तुम्हाला इथे दिसत असेल, मी स्लाइड चेंज केली आहे इथे, तर भारतीय संस्कृतीचा विचार करताना आपल्याला किती गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे वेगवेगळे धर्म आहेत, जसं मी म्हणलं तुम्हाला 6 वेगवेगळे धर्म तर आपल्याला निश्चित भारतात दिसून येतात. वेगवेगळे वंश आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या जाती आहेत, समूह आहेत, जमाती आहेत. तर ह्या सगळ्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निश्चितच फार वेगवेगळा आणि वैविध्यपूर्ण असतो. आता हा जर तुम्ही नकाशा भारताचा बघत असाल तर परंपरा नावाच्या एका अतिशय सुंदर पुस्तिकेत भारत सरकारने हा नकाशा आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे की वेगवेगळ्या म्हणजे अगदी खाद्य संस्कृतीच्या खाण्याच्या सवयी जरी बघितल्या तरी उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत सगळीकडे खाद्य संस्कृती बदलते, आपले कपडे बदलतात, तर निश्चितच आपली विचार करण्याची प्रक्रिया आणि विचार करण्याची पद्धती, आपले विश्वास, आपल्या परंपरा, आपल्या रूढी, आपल्या बोलण्या चालण्याच्या पद्धती, हे सगळं काही बदलणार आहे आणि याची स्वीकृती आपल्याला करावीच लागते. म्हणजे एकाच टीम मध्ये किंवा एकाच समूहामध्ये एक बंगाली माणूस, एक गुजराती माणूस, एक पंजाबी माणूस, एक तमिळ, एक तेलुगू, एक मल्याळम, एक महाराष्ट्रीयन म्हणजे मराठी आणि एक कानडी असे असू शकतात, याचा आपण स्वीकार केलेला असतो. म्हणजे भारताच्या दृष्टीने खरं म्हणजे मल्टीकल्चरलिझम म्हणजे जास्तीत जास्त संस्कृतींचा अभ्यास करणं हे काही नवीन नाहीच आहे. आपल्याला हे फार जुन्या किंवा आपल्याला जी भारतीय ज्ञान परंपरा आहे, IKS आहे, त्यामध्ये या सगळ्याचा विचार केला गेलेलाच आहे. मग आपण त्यांच्याशी कसे वागतो, कशा पद्धतीने आपण या अर्थात भारत म्हणून आपली जी सांस्कृतिक जडणघडण आहे ती एकत्रितरित्या तर आहेच. म्हणजे फक्त भारत पाकिस्तान सामन्याच्या वेळी आपल्याला भारताचा जाज्वल्य अभिमान असतो असं नाही, तर काही गोष्टींमध्ये आपण अगदी पूर्वापार आलेल्या गोष्टी या पुढे चालू ठेवतो. जसं काही जर आपल्या वैशिष्ट्यांवर जास्त बोलायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की भारतामध्ये धार्मिक गट जसं आपण म्हटलं की 6 पेक्षा जास्त म्हणजे आपल्याकडे हिंदू बघा महत्व किंवा म्हणजे असं मोठा गट आहे तो हिंदूंचा आहे. जवळजवळ 80% भाग आपल्या भारतीय लोकसंख्येचा हा हिंदू धर्म अनुसरतो. मुस्लिम आपल्याकडे जवळजवळ 15% आहेत, ख्रिश्चन आहेत, शीख आहेत, बौद्ध आहेत, जैन आहेत आणि इतरही धर्म पंथ आपल्यामध्ये दिसून येतात. आता हे जे टेबल्स आहेत हे आपल्याला बालभारतीनी उपलब्ध करून दिलेली आहेत त्यांच्या सोशिओलॉजीच्या पुस्तकांमध्ये. बघा म्हणजे किती वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास आपल्याला मानसशास्त्रामध्ये सुद्धा उपयोगी पडतोय. आता जर तुम्ही भाषांचा विचार केला तर भारतामध्ये अतिशय वेगवेगळ्या भाषा म्हणजे आर्य संस्कृतीमधल्या जर बघितल्या तर संस्कृत, काश्मीरी, हिंदी आहे, बंगाली आहे, पंजाबी आहे, राजस्थानी, गुजराती, मराठी, सिंधी, ओरिया, आसामी, उर्दू, अरे बापरे यादी तर संपतच नाही. म्हणजे अशा भाषा आपल्याकडे पहिल्यापासूनच बघितल्या जातात. जर द्रविडियन संस्कृतीचा थोडा विचार करायचा झाला तर तेलुगू, ओरान, माले, कुई, पारजी, मल्याळम, कन्नडा, तुलू, कोटा, कुर्ली आणि तोडा या सगळ्या भाषांचा अभ्यास हा किंवा त्यांचं एकत्रित येणं आणि एक विशिष्ट संस्कृती निर्माण करणं हे महत्वाचं ठरतं. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे भारतामध्ये आम्ही असं म्हणतो अभ्यास करताना बिझनेसचा किंवा ऑर्गनायझेशनचा की एखादी मूवी किंवा पिक्चर जरी काढायचा झाला तरी जपानी लोकांना एकाच भाषेत काढावा लागतो किंवा एखादीच ऍडव्हर्टाइजमेंट करावी लागते एकाच भाषेत करावी लागते. फ्रान्समध्ये त्याचं झालं एकाच भाषेत ते करणार ऍडव्हर्टाइजमेंट, किती खर्च कमी एका भाषेत करायचं झालं तर. भारतात एखादी जाहिरात अतिशय यशस्वीपणे करायची झाली
तर कमीत कमी 20 वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचं ट्रान्सलेशन आणि त्याच्या पद्धतीचं भाषांतरण हे करावं लागतं. आपलंच उदाहरण घ्या ना, इंग्लिशमध्ये केलेला सबंध अभ्यासाचा भाग आपण इथे मराठीत रूपांतरण करतोय त्याचं. अजून एक भाग इथे बघायचा झाला तर भारत या भारतीय संस्कृती ही इतकी वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून आहे. आपण पुढच्या भागात बघूया इथे की आपल्याकडे काही विभागणी किंवा स्तरीकरण हे आपण स्वीकार केलेलं आहे. म्हणजे फक्त आर्थिक दृष्ट्या नाही तर सामाजिक दृष्ट्याही हे स्तरीकरण आपण स्वीकारलेलं असतं आणि त्यामुळे ही संस्था किंवा संघटन हे यशस्वी होण्यासाठी मदत होते. आता जेव्हा सामाजिक स्तरीकरणाचा भाग येतो तेव्हा ही जी संकल्पना आहे ती आपण थोडीशी समाजशास्त्रातून इथे घेतलेली आहे की वेगवेगळ्या स्तरांमध्ये वेगवेगळ्या वर्गांमध्ये आपला समाज हा विभागलेला असू दे. मग ते जात असू दे म्हणजे धर्मामधल्या जाती असू दे किंवा आर्थिक स्तरीकरण बघायचं झालं तर ती असू दे. आपल्याकडे भारतात सगळ्याच पद्धतीची असमानता किंवा सामाजिक स्तरीकरण हे आपण स्वीकारलेलं असतं. आता ह्या सगळ्याचा प्रभाव हा कार्यालयीन मूल्यांवर हा सारखा पडत असतो. आता पुढची स्लाइड जर तुम्हाला दिसत असेल इथे तर भारतीय समाजातील विविधता आणि एकता. मला माहितीये मित्रमैत्रिणींनो की तुम्ही लहानपणापासून भारतातील विविधता आणि एकता याच्यावर निबंध लिहिलेले असतील, मोठे मोठे निबंध लिहिलेले असतील. पण आता ह्याचाच विचार तुम्ही एखाद्या संघटनेसाठी काम करताना कसं कराल अशा पद्धतीने करा तर मग तुम्हाला परत एकदा अभ्यास करायला निश्चित मजा येईल. बघा पहिली गोष्ट आहे धार्मिक विविधता. निश्चितच आपण धर्मनिरपेक्ष पद्धतीचा वापर इथे करतो आणि सगळेजण एकत्र येऊन हे काम करत असतो. म्हणजे आपण दिवाळी ही तितक्याच आनंदाने साजरी करतो, ख्रिसमसही करतो आणि शिरखुर्माही खातो. म्हणजेच आपल्यात असलेल्या विविधतेचा स्वीकृती ही भारतीय परिवेशात ही केली गेलेलीच आहे. आपल्याला असं म्हणता येईल की आपण एक बहुधर्मीय बहुसांस्कृतिक असा देश असल्यामुळे आपल्या कार्यालयीन मूल्यांमध्येही आपल्याला अतिशय उच्च विचारसरणी ही दिसून येते. दुसरा भाग आहे तो भाषिक विविधतेचा. म्हणजे अगदी थोडक्यात उदाहरण द्यायचं झालं तर एसबीआय सारख्या बँकेमध्ये काम करणारा कर्मचारीपेक्षा म्हणून व्यवस्थापनातला एखादा अधिकारी हा भारतात कुठेही त्याची ट्रान्सफर होते किंवा त्याची बदली होते. आता तसं झालं तर त्याला वेगवेगळ्या भाषा त्या भाषेमध्ये असलेले वेगवेगळे कागदपत्र किंवा अहवाल हे वाचावे लागतात, त्यांच्याशी मैत्री करून घ्यावी लागते. म्हणजे हे एक कार्यालयीन मूल्यच आहे. वेगळ्या भाषेचा आदर करणं, त्यांचा स्वीकार करणं आणि ते परत शिकून घेणं त्यांचे. कारण प्रत्येक भाषेचं एक असं कौशल्य असतं, भाषेचा असा एक उपयोग असतो आणि काही भाषेतील ठराविक असे जे ठसके असतात ते आपल्याला दुसऱ्या भाषेत सांगता येत नाही. अशा पद्धतीनेही त्याचा अभ्यास हा आपल्याला करावा लागतो जेव्हा आपण व्यवस्थापनाचा भाग होतो. आता इथे प्रादेशिक विविधता तर आहेच, म्हणजे भौगोलिक विविधता आहे किंवा हवामानातील विविधता आहे, पाण्याच्या उपलब्धतेवरही आपल्याला विविध प्रदेशांची असे आपल्याला काय म्हणता येईल की आपल्याला यशस्वी त्यांचा प्रकार दिसून येतो किंवा त्यांच्या व्यवसायांची झालेली प्रगती ही आपल्याला बघता येते. आता आर्थिक स्थान, शिक्षण याच्यात तर फार मोठे फरक दिसतातच, परंतु पितृसत्ताक पद्धतीमुळे स्त्री आणि पुरुष यांना मिळणाऱ्या वेगवेगळ्या वर्तणुकीवर किंवा असं म्हणता येईल की स्त्रीवर नाईलाजास्तव मला असं बोलावं लागते, परंतु स्त्रीवर होणारे वेगवेगळे जे अत्याचार आहेत तेही भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने खूप जास्त आहेत. ते का आहेत, त्याला सांस्कृतिक पगडा आहे का किंवा काय पद्धतीमुळे स्त्रियांचं प्रमाण जर कमी झालेलं असल्यामुळे कुठल्या राजधानीमध्ये किंवा कुठल्या शहरांमध्ये या पद्धतीचा अत्याचार आपल्याला जास्त दिसतात किंवा अल्कोहोलिझम आहे किंवा दारू आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं ड्रगिझम आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या ज्या वाईट सवयी आहेत, गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, या सगळ्या गोष्टींचा प्रभाव हा आपल्या कार्यालयीन मूल्यांवर हा पडतच असतो. विवाह पद्धती किंवा विवाह संस्था भारतीयांची ही खूप चांगली आहे आणि त्याच्याबद्दल अख्ख्या जगातून आपलं कौतुक नेहमीच होत असतं, परंतु ती खरंच आता टिकते का, शहरांमध्ये आहे त्या पद्धतीने आपण विचार करतोय का. तर ह्या सगळ्याचा किंवा अतिशय जवळचे जे नातेवाईक आहेत किंवा मित्र परिवार आहे त्यांची काळजी घेण्यासाठी आपल्याला कोणी सांगायला लागत नाही. तर ह्या गोष्टीचा विचार हा
हा आपल्याला कार्यालयीन मूल्यांचा विचार करताना खूप उपयोगी पडतो. बघा, म्हणजे आपल्या रक्ताच्या नात्यांना अगदी सामाजिक मान्यता आणि कायदेशीर मान्यता सुद्धाही दिलेली आहे. आणि यामुळे जे एक फॉर्मल किंवा ज्याला म्हणतात औपचारिक स्वरूप आपल्याला गरजेचं असतं. म्हणजेच बघा, आता जर आपण हॉफस्टेडचा सिद्धांत भारतीय समाजासाठी किंवा संस्कृतीसाठी वापरायचा झाला तर आपल्याला काय काय दिसतं? मस्क्युलिनिटी जास्त आहे, म्हणजे पुरुष प्रधान संस्कृती आहे. दुसरा भाग आपल्याला असा म्हणता येईल की आपण भारतीयांना जगभरातून असं म्हणलं जातं की ते रिस्क अवॉइड करतात, अनसर्टनिटी अवॉइड करतात. म्हणजेच आपल्याला अनिश्चितता चालत नाही. जे काय असेल ते नीट सांगा, नीट निर्देश द्या, असं आपल्या कर्मचाऱ्यांची सांगण्याची प्रवृत्ती आपल्याला दिसते. असं जग आपल्याबद्दल म्हणतं. असं तुम्हाला दिसून येईल जर तुम्ही इंटरनॅशनल बिझनेसची किंवा आंतरराष्ट्रीय व्यापाराची पुस्तकं जास्त वाचली तर. सामूहिक विकासालाही आपण तितकंच महत्व देतो. म्हणजे आपण मध्यम पातळीवर इंडिव्हिज्युअलिझम आणि कलेक्टिव्हिझम म्हणजे वैयक्तिक प्रगती आणि सामूहिक प्रगती याच्या बरोबर मध्यस्थानी किंवा मध्यवर्ती स्थान आपल्याला इथे पटकावता येतं. तर अशा सगळ्या गोष्टींचा म्हणजे ह्या सगळ्यावर तुम्ही निबंध लिहिलेच असेल, परंतु आता ह्या सगळ्या गोष्टींची सांगड आपल्याला हॉफस्टेडच्या सिद्धांताशी लावायची आणि मग त्याच्यातनं आपल्याला हाच विषय परत एकदा मांडायचा आहे असं तुम्ही इथे समजून घ्या. आता ह्याचा विचार करत असताना हे चित्र आपल्याला नक्की मदत करेल. बघा, दक्षिणेतलं हे चित्र आपल्याला सांस्कृतिक परिवेशाची कल्पना निश्चित देतं. म्हणजे मग ते रंग संगती असू दे किंवा रूढी परंपरा असू दे किंवा नृत्य शैली असू दे किंवा खाण्याचे प्रकार असू दे, या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्याला कार्यालयीन विकासासाठी किंवा कार्यालयीन मूल्यांच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी हा आपल्याला करून घेता येतो. म्हणजे आपल्याला इडली तेवढीच आवडते आणि पेस्ट्री किंवा केकही तेवढाच आवडतो. या सगळ्या गोष्टींचा जो भाग आहे तो विविधतेतील एकता कार्यालयीन मूल्यांमध्ये आपल्याला दिसून येतो. म्हणजे एकत्र जेवणे किंवा एकत्र एखादा सण साजरा करणे किंवा एकत्र एखाद्या गोष्टीवर खूप महत्वाचं असं महत्वाची चर्चा करणे, अशा पद्धतीचं जे काम आहे तेव्हा त्यात आपल्याला कार्यालयीन मूल्यही दिसून किंवा कर्तव्यनिष्ठ वर्तन, आपल्याला वेळेवर ऑफिसला जायचंय, वेळेवर काम पूर्ण करायचंय, या पद्धतीची जी जबाबदारीची जाणीव असते ती आपल्याला भारतीय संस्कृतीत ही रुजलेलीच असते. सांस्कृतिक सर्वसमावेशकतेबद्दल आपल्याला विशेष पद्धतीचं शिक्षण देण्याची गरज नसते. म्हणजे स्पेशल ट्रेनिंग आपल्याला याबद्दलचं द्यावं लागत नाही. आपण एकमेकांबरोबर खेळीमेळीने किंवा आनंदी प्रवृत्तीने हे वागू शकतो असं आपल्याला इथे निश्चित दिसून येतं. आता जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांचा किंवा वेगवेगळ्या पद्धतींचा विचार करतो किंवा संस्थांचा विचार करतो, जसं मी तुम्हाला म्हणलं की मॅकडोनल्ड्स आहे, तर एवढे जवळजवळ मी तुम्हाला म्हणलं की 200 पेक्षा जास्त देशांमध्ये, 80 पेक्षा जास्त भाषांमध्ये आणि 60,000 पेक्षा जास्त वेगवेगळ्या आउटलेट्स मधल्या कर्मचाऱ्यांना जर प्रशिक्षण द्यायचं असेल तर त्यांची संस्कृती पहिल्यांदा समजून घेणं. आता संस्कृतीमध्ये निश्चितच कार्यालयीन मूल्यांमध्ये आपल्याला ह्या सगळ्या मुद्द्यांचा विचार आणि वापर हा करावाच लागतो. म्हणजे कामाच्या वेळा, कामाचं ठिकाण, कामाच्या पद्धती किंवा अगदी छोटी गोष्ट सांगते तुम्हाला की कशा पद्धतीने तुम्ही एखाद्या मीटिंगचे मिनिट्स लिहिताय, म्हणजेच कुठे तुम्ही त्याच्या अहवालाची प्रत तयार करताय. जर तुम्ही ती कागदावर उतरवत असाल किंवा डायरेक्ट लॅपटॉपवर लिहित असाल किंवा टाईप करत असाल तर अशा पद्धतीचे सुद्धा कार्यालयीन मूल्य तुम्हाला त्या कार्यालयाच्या प्रगतीपथावर जाण्यासाठी उपयुक्त करत असतात. आता तुम्ही जर लवचिक असाल तुमच्या अभिवृत्तीमध्ये तर निश्चितच पटकन आपण हे बदल हे अनुसरतो किंवा स्वीकारतो. मात्र दुर्दैवाने सगळेच कर्मचारी काही असे तुमच्यासारखे पटकन बदलणारे नसतात बरं का. आणि त्यामुळे काय होतं की काही ठिकाणी आपल्याला संघर्ष किंवा असं म्हणता येईल की काही थोडासा विरोध हा होत असतो. आता ह्यामध्ये भारतीय संस्कृतीचे जे विरोध किंवा थोडेसे संघर्षात्मक मुद्दे जे आहेत ते हेच आहेत. म्हणजे जर बघितलं तर ही जी विविधता आहे ती विविधताच आपल्यातील संघर्षाला कारणीभूत ठरते असंही आपल्याला दिसेल. म्हणजे जर बघितलं तर आपल्याकडे जे वेगवेगळे धर्म आहेत त्याच्यामुळे धार्मिक विचारसरणी ही बदलते किंवा जातीयतावाद आहे
किंवा पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्रीवर होणारे अन्याय आहेत, किंवा कुटुंबाला जास्त महत्व दिलं गेल्यामुळे नोकरी संदर्भात कामाप्रती हेळसांड आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार हा आपल्याला कार्यालयीन मूल्यांमध्ये करावा लागतो. अर्थातच हा सगळा जो विचार आहे तो मी माझ्या पद्धतीने व्यवस्थापनशास्त्र आणि मानसशास्त्र या दोन्हीची सांगड घालून आणि परदेशी संस्कृती, परदेशी विचारसरणी, परदेशी सिद्धांत आणि भारतीय ज्ञान परंपरा यांची सांगड घालून एकत्रित करण्याचा प्रयत्न माझ्या प्रतिनिधी इथे केलेला आहे. मला अशी आशा आहे की तुम्हाला हा पूर्ण प्रवाह, विचार प्रवाह हा समजलाच असेल आणि त्याच्यावरचे वेगवेगळे विचार आता तुमच्या मनात येत असतील. म्हणजे बघा की आपण एखाद्या कार्यालयात काम करताना आपले सहकारी वेगळ्या पद्धतीचा विचार करत असतील तर त्यांचा आदर न करता उद्धटपणे त्यांच्याशी वागणं, ते कसे चुकीचे आहेत अशा पद्धतीचं वर्तन करणं हे टाळण्यासाठी आपल्याला आपल्या खऱ्या संस्कृतीचा विचार करणं हे स्वाभाविक आहे असंही इथे म्हणता येईल. आता जेव्हा आपण मल्टीनॅशनल कंपनीज किंवा बहुराष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय खरं म्हणजे तर आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा किंवा संस्थांचा इथे विचार करतो तेव्हा एकाच शब्दाचे, मी तुम्हाला छोटंसं उदाहरण देते की एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ असू शकतात. म्हणजे जेव्हा आपण काम करतो तेव्हा दुसऱ्याला समजून घेण्याचे जर मूल्य असेल, ॲटिट्यूड असेल, अभिवृत्ती असेल किंवा स्वीकृती असेल दुसऱ्याच्या संस्कृतीची तर ते आपल्याला सोपं जातं. मात्र ते जर नसेल किंवा त्याच्या संदर्भ आपल्याला कळत नसेल तर मात्र आपल्या संभाषणामध्ये खूप संघर्ष निर्माण होऊन हे आपल्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण करू शकतं. जसं अरब राष्ट्रांमध्ये एखादा निरोप हा उजवीकडून डावीकडे दिला जातो. तुम्ही बघितलं असेल तर भारतीय संस्कृतीत आणि शिवाय युरोपियन किंवा अमेरिकन संस्कृतीमध्ये डावीकडून उजवीकडे आपण लिहितो, तर अरब संस्कृतीमध्ये उजवीकडून डावीकडे लिहिण्याची पद्धत आहे. जर तुम्ही चायना किंवा चीन आणि जपान, कोरिया यांचा विचार केला तर निव्वळ ते उजवीकडून डावीकडे नाही तर खालून वर आणि उजवीकडून डावीकडे अशा पद्धतीने पूर्णपणे उलट्या पद्धतीने हे लिहिलीत जातात. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर अरब देशांमधून येणारे जे अहवाल असतात ते कित्येक वेळा आपल्याला शेवटच्या पानावर हे पहिलं पान मिळतं. आता अशा पद्धतीला जर तुम्ही म्हणत काय हे डॉक्युमेंट तयार केलं, काय हा अहवाल तयार केलाय, अतिशय चुकीचा आणि घाणेरडा अहवाल तयार केलाय, अशा पद्धतीने जर तुम्ही त्याच्याबद्दलचा प्रतिसाद दिला तर मात्र तुमची संस्था निश्चित अडचणीत येईल. कारण त्याच्यातले चेंजेस किंवा त्याच्यातले बदल हे आपण स्वीकारून त्याच्याबद्दलचा फार मोठा विचार इथे करावा लागेल. अगदी थोडक्यात मी इथे उदाहरण देण्याचा प्रयत्न केलाय. वेळेअभावी आपला आजचा भाग हा आपण इथेच थांबूया. तुम्ही 1 तास माझं बोलणं म्हणलं ऐकून घेतलं त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. परत भेटू पुढच्या भागात पुढच्या मंगळवारी. नमस्कार.